विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर विद्या शिर्के. आज आपण भारताची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग. भारतात पहिली रेल्वेगाडी रुळावरून धावली ती 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई आणि ठाणे दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना 1832 मध्ये मांडण्यात आली होती. युरोपात आगगाडी धावली ती 1830 मध्ये. नंतर 14 वर्षांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यापारी, समाजसेवक, शिक्षणप्रेमी नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव मांडला आणि पाठपुरावा देखील केला. म्हणून त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणतात. ब्रिटिशांनी त्यांचा ठराव मान्यही केला. नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी जागाही रेल्वेच्या पहिल्या कचेरीसाठी देऊ केली. गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खासगी व्यावसायिकांना रेल्वे सुरू करण्यासाठी 1844 मध्ये परवानगी दिली. त्यानुसार 2 कंपन्यांची स्थापना करण्यात आली. गोऱ्यांचा हा चाक्या मसोबा हिंदुस्थानातील पहिल्या रेल्वे प्रवासाला बोरीबंदर स्थानकातून दुपारी 3:30 निघाला. तो ठाण्याच्या दिशेने. गाडी साहिब, सिंध आणि सुलतान या इंजिनांनी खेचत नेली. गाडीला तोफांची सलामी देण्यात आली. मुंबई ते ठाणे हे 34 किलोमीटर अंतर कापण्यास गाडीने 1 तास 12 मिनिटे घेतली. लोकांनी गाडीला चाक्या मसोबा असे नावही दिले. या गाडीमध्ये अंदाजे 400 लोक प्रवास करत होते. तसेच या गाडीत 25 VIP प्रवासी होते. त्यामध्ये नाना शंकरशेठ स्वतःही होते. रेल्वे सुरू करण्यात नानांचे योगदान मोठे होते. त्याबद्दल त्यांना पहिल्या वर्गाचा सोन्याचा पास देण्यात आला होता. भारतीय रेल्वे ही भारताची सरकार नियंत्रित सार्वजनिक रेल्वे सेवा आहे. भारतातील रेल्वे मार्गाची एकूण लांबी 67,415 किलोमीटर इतकी आहे. भारतीय रेल्वे दररोज 231 लाख प्रवासी आणि 33 लाख टन मालाची वाहतूक करते. भारतीय रेल्वेच्या मालकीत भारतीय रेल्वेमध्ये 12,147 इंजिने, 74,003 प्रवासी डबे आणि 2,89,185 वाघिणी आहेत आणि रोज 8,702 प्रवासी गाड्यांसहित एकूण 13,523 गाड्या धावतात. भारतीय रेल्वेची 300 रेल्वे यार्डे, 2,300 मालधक्के आणि 700 दुरुस्ती केंद्रे आहेत. ही रेल्वे जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. 12 लाखापेक्षा जास्त कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे कर्मचारी संख्येत जगातील 8वी सर्वात मोठी व्यावसायिक संस्था आहे. रेल्वे विभाग हा भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग भारतातील संपूर्ण रेल्वे जाळ्यांचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज कॅबिनेट दर्जाचे रेल्वे मंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते. 1857 मध्ये ब्रिटिश राजवट भारतात आली. या राजवटीने अनेक कंपन्या बंद केल्या आणि रेल्वेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाहेरचे कंत्राटदार नेमले. 1880 पर्यंत रेल्वे प्रणालीची लांबी 9,000 मैलांपर्यंत पोहोचली होती. ते प्रामुख्याने मुंबई, कलकत्ता आणि मद्रासच्या आसपास. 1890च्या उत्तरार्धात ट्रेनने शौचालये, विद्युत दिवे, गॅस दिवे यासारख्या अनेक सुविधा देण्यास सुरुवात केली होती. 1895 पर्यंत भारताने स्वतःचे लोकोमोटिव्ह तयार करण्यास सुरुवात केली. 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली इलेक्ट्रिक ट्रेन बॉम्बे ते कुर्ला या दरम्यान धावली, ज्याने पुढील वर्षांमध्ये विद्युतीकरणाचा आदर्श ठेवला. 1929 मध्ये रेल्वेचे जाळे एकूण 66,000 किलोमीटर पर्यंत पसरले होते. ब्रिटिश राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये रेल्वे खात्याची आर्थिक कोंडी झाली होती. लोक रेल्वेपेक्षा वॅगनला जास्त प्राधान्य देत होते. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर विविध प्रदेशांना जोडण्यासाठी अनेक रेल्वेमार्ग बांधण्यात आले. 1976 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान पहिली ट्रेन समझौता एक्सप्रेस अमृतसर ते लाहोर दरम्यान धावू लागली. सर्व गाड्यांचे विद्युतीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात आले. भारतीय रेल्वेसाठी हा एक उत्तम टप्पा होता. 1980 ते 1990 दरम्यान 4,500 किलोमीटर ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात आले. दरम्यान 1984 मध्ये भारतातील पहिली मेट्रो प्रणाली ही कलकत्ता येथे सुरू झाली.
उल्लेखनीय म्हणजे भारतीय रेल्वे ऑनलाईन प्रवासी आरक्षण प्रणाली 1985 मध्ये सुरू करण्यात आली आणि हळूहळू ती दिल्ली, मद्रास, मुंबई आणि कलकत्ता येथे सुरू करण्यात आली. 2000 ते 2019 ऑनलाईन तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली आणि आज ती रेल्वे तिकीट बुक करण्याचा एक प्रमुख मार्ग आहे. 2002 मध्ये पूर्व किनारपट्टी, दक्षिण पश्चिम, दक्षिण पूर्व मध्य, उत्तर मध्य आणि पश्चिम मध्य रेल्वे क्षेत्र या नेटवर्क अंतर्गत तयार करण्यात आले. भारतीय रेल्वेने 1,20,000 किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापले आहे आणि वायफाय, ग्राहक माहिती प्रणाली, AC, TV, पॅन्ट्री कार यासारख्या विशेष सुविधांनी भारतीय रेल्वेला पुढील स्तरावर नेले आहे. दरवर्षी भारतीय रेल्वेच्या 8,702 प्रवासी गाड्यांमधून 5 अब्ज प्रवासी 27 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशात प्रवास करतात. सिक्कीम आणि मेघालय या 2 राज्यात रेल्वे जात नाही. बहुतांशी रेल्वे ही भारतात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठीचा प्रथम पर्याय म्हणून स्वीकारली जाते. सर्वसाधारण प्रवासी गाडीमध्ये 18 रेल्वे डबे असतात. जास्त प्रवासी संख्या असलेल्या मार्गावरील काही गाड्यांमध्ये डब्यांची संख्या 24 पर्यंत देखील आढळते. एका डब्याची क्षमता 18 पासून 72 प्रवासी वाहून नेण्याची असते. परंतु सुट्टीच्या दिवसात अथवा अतिव्यस्त मार्गांवर ही क्षमता नियमितपणे ओलांडलेली आढळते. साधारणपणे डबे जोडमार्गिका वापरून एकमेकांना जोडलेले असतात, ज्यामुळे चालत्या गाडीत प्रवाशांना एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येते. काही तांत्रिक कारणांसाठी गाड्यांमध्ये न जोडलेले डबे देखील असतात. प्रत्येक डब्याची रचना एका वर्गाच्या प्रवासासाठी केलेली असते. भारतातील रेल्वे प्रवासांची अंतरे खूप लांब असल्याने शयनयान याचा जास्त वापर होत आहे. सामान्य गाडीमध्ये 3 ते 5 वातानुकूलित डबे असतात. माहिती जालाच्या सहाय्याने आरक्षणाची सोय इसवी सन 2004 पासून करण्यात आली आहे. 2009 सालापर्यंतचा तिचा वापर प्रतिदिन 1 लाख आरक्षणे इतका होण्याची अपेक्षा आहे. ATMद्वारे लांब पल्ल्यांच्या प्रवासाचे आरक्षण करण्याची सोय बऱ्याच स्थानकांवर उपलब्ध करण्यात येणार आहे. जलद, अतिजलद, वातानुकूलित जलद, वातानुकूलित अतिजलद, दुमजली शताब्दी एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, संपर्क क्रांती एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस, अंत्योदय एक्सप्रेस, उदय एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, उपनगरीय मेमू, डेमू प्रवासी, जलद प्रवासी, डोंगरी, वंदे भारत असे रेल्वे गाड्यांचे प्रकार आहेत. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ही जागतिक वारसा स्थानांमधील एक आहे. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे या नॅरोगेज वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या रेल्वेला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळालेले आहे. ही रेल्वे जुन्या सिलिगुडी स्थानकावरून तर सध्या जलपायगुडी स्थानकावरून सुटते. पश्चिम बंगालमधून सुटणारी ही रेल्वे चहाच्या मळ्यांमधून प्रवास करून दार्जिलिंगला पोहोचते. दार्जिलिंग हे 2134 मीटर उंचीवर असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. या रेल्वे मार्गावरील सर्वात उंचीचे स्थानक घूम आहे. निलगिरी पर्वतीय रेल्वे ही दक्षिण भारतातील निलगिरी पर्वत रांगेत चालणारी लोहमार्ग आहे. ही नॅरोगेज सुद्धा जागतिक वारसा स्थानामध्ये आहे. ही भारतातील एकमेव रॅक रेल्वे आहे. कालका शिमला रेल्वे ही जगातील सगळ्यात अवघड चढणीच्या लोहमार्गांपैकी एक आहे. ही नॅरोगेज यामध्ये सुद्धा जागतिक वारसा स्थानामध्ये सुद्धा आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन सुद्धा जागतिक वारसा स्थानामध्ये आहे. पॅलेस ऑन हिल्स ही विशेष रेल्वे गाडी आहे. वाफेच्या इंजिनाने ओढली जाणारी ही गाडी राजस्थान सरकारने पर्यटन वाढवण्यासाठी सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातही डेक्कन ऑडिसी नावाची गाडी आहे. ही गाडी कोकणासह महाराष्ट्रातून फिरते. फेरी क्वीन हे जगातील सगळ्यात जुने चालू स्थितीतील इंजिन आहे. इतर गाड्या संपादन समझोता एक्सप्रेस ही भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान धावणारी गाडी होती. इसवी सन 2001 मधील युद्धसदृश्य परिस्थितीनंतर ती रद्द करण्यात आली आणि 2004 मध्ये परत सुरू झाली. थार एक्सप्रेस ही भारतातील मुनाबाओ व पाकिस्तानमधील खोकरापार या शहरांना जोडणारी गाडी 1965च्या भारत-पाक युद्धानंतर बंद करण्यात आली होती व 2004 मध्ये परत सुरू झाली. लाईफलाईन एक्सप्रेस ही विशेष गाडी पोहोचण्यास कठीण अशा अनागरी वस्त्यांमध्ये स्वास्थ्य सेवा पुरवते.
फिरता दवाखाना या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या गाडीचा एक डब्बा शल्यचिकित्सा खोलीच असतो. याशिवाय 2 डब्यांमधून रुग्णांना राहण्याची सोय देखील असते. एका स्थानकात 1.5-2 महिने थांबत ही गाडी देशभर प्रवास करते. मालसेवा BCNA मालगाडी. भारतीय रेल्वेवर अनेकविध मालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. खनिजे, खते आणि खनिज तेल, शेती उत्पन्ने, लोखंड आणि पोलाद, मिश्रवहन वाहतूक इत्यादी गोष्टींची वाहतूक केली जाते. मोठी बंदरे आणि मोठ्या शहरांमध्ये माल वाहतुकीसाठी आणि मालगाडीत माल चढवण्या आणि उतरवण्यासाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग, गोदाम, फलाट आणि यार्डाची सोय असते. भारतीय रेल्वेचा 70% महसूल आणि बहुतांश नफा माल वाहतुकीतून उत्पन्न होतो आणि यातूनच तोट्यात चालणाऱ्या प्रवासी वाहतुकीला अनुदानित आर्थिक सहाय्य दिले जाते. परंतु गेल्या काही वर्षापासून रेल्वेच्या तुलनेत ट्रकने स्वस्त दरात होणाऱ्या माल वाहतुकीमुळे रेल्वेच्या मालवाहतूक उद्योगाला स्पर्धा जाणवू लागली आहे. म्हणून 1990 पासून मध्यम क्षमतेच्या वाघिणी हळूहळू बाद करून मोठ्या आणि आधुनिक वाघिणीच्या उपयोगांवर भर द्यायला सुरुवात केली आहे. या नवीन वाघिणीचा उपयोग मुख्यत्वे कोळसा, सिमेंट, धान्य, खनिजे यासारखा ठोक माल वाहून नेण्यासाठी केला जात आहे. या व्यतिरिक्त वाहनांची देखील वाहतूक भारतीय रेल्वेवर केली जाते. अशा मालगाड्यांवर मालवाहू ट्रक चढवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर पोहोचवले जातात. तिथून पुढे मालाच्या वाहतुकीचा शेवटचा टप्पा त्याच ट्रकने होतो. असे मालवाहू ट्रक चढवण्या आणि उतरवण्यासाठी सुरुवातीच्या व गंतव्य स्थानकात खास फलाट बांधण्यात आलेले आहेत. अशा प्रकारच्या मिश्रवहन पद्धतीने इंधनाची बचत, माल एका वाहनातून दुसऱ्या वाहनात चढवावा उतरवावा लागत नाही. म्हणून मनुष्यबळ व पैसा यांची बचत, या सगळ्यांमुळे वेळेची बचत मोठ्या प्रमाणावर होते. नाशवंत माल वाहतुकीमध्ये याचा सर्वात जास्त फायदा होतो. नाशवंत माल वाहून नेण्यासाठी वातानुकूलित वाघिणी वापरल्या जातात. ग्रीन व्हॅन या प्रकारच्या वाघिणी ताजी फळे व भाज्यांसाठी वापरल्या जातात. अतिमहत्त्वाचा माल पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेवर कंटेनर राजधानी अर्थात कॉनराज गाड्याही आहेत. आतापर्यंत मालगाड्यांनी गाठलेला उच्चतम वेग 4700 मेट्रिक टनासाठी ताशी 100 किलोमीटर इतका नोंदवला गेला आहे. उपनगरीय प्रवासी वाहतुकीसाठी अनेक शहरांमध्ये स्वतंत्र रेल्वे प्रणाली चालवली जाते. सध्या अशी उपनगरीय प्रवासी सेवा मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद आणि पुणे येथे कार्यरत आहे. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमधून मेट्रो सेवा कार्यरत आहे. मुंबईत मुंबई मेट्रो आणि नवी दिल्लीत नवी दिल्ली मेट्रो, चेन्नईत चेन्नई मेट्रो, कोलकातामध्ये कोलकाता मेट्रो. प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपनगरीय गाड्या EMU या तत्वावर आधारित असतात. या गाड्यांमध्ये साधारण 9 डबे असतात. गर्दीच्या मार्गांवर वेळेत 12 डब्यांच्या गाड्या चालवल्या जातात. सध्या मुंबईतील 3 उपनगरीय मार्गांवरील 9 डब्यांच्या गाड्या 3 अतिरिक्त डबे जोडून 12 डब्यांच्या गाड्यामध्ये रूपांतरित करण्यात येत आहेत. यासाठी फलाटांची लांबी वाढवून झालेली आहे. EMU गाडीच्या एका एककात 1 कर्षण डब्बा तर 2 साधे डबे असतात. सहसा मधला डब्बा कर्षक असतो. म्हणजे 9 डब्यांची गाडी ही 3 एककांची असते तर 12 डब्यांची 4 एककांची. उपनगरीय EMU गाड्यांमध्ये AC विद्युत प्रवाह वापरला जातो. मेट्रो EMU गाड्यांमध्ये DC विद्युत प्रवाह वापरला जातो. इतर उपनगरीय वाहतुकीच्या तुलनेत मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्या खूपच जास्त प्रवासी संख्या हाताळतात. या प्रणालीमध्ये 3 मार्ग आहेत: पश्चिम, मध्य आणि हार्बर. 390 किलोमीटर म्हणजे 240 मैल मध्ये पसरलेला उपनगरीय रेल्वे 2342 रेल्वे सेवा चालवते. दररोज 7,50,000हून अधिक प्रवासी वाहते. वार्षिक रायडरशिप 2 अब्ज 64 लाख. याद्वारे मुंबई उपनगरीय रेल्वे जगातील सर्वात व्यस्त प्रवासी रेल्वे प्रणाली आहे. हे भारतातील पहिले उपनगरीय रेल्वे नेटवर्क आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गाचे 6 मुख्य मार्ग आहेत: मध्य मार्ग, हार्बर मार्ग, पश्चिम मार्ग, ट्रान्स हार्बर मार्ग, नेरूळ उरण मार्ग आणि पनवेल दिवा वसई मार्ग.
रेल्वे सेवा ही भारताला मिळालेली मोठी देणगी आहे, जी सर्वसामान्यांपासून श्रीमंतांना देखील आपल्यात सामावून घेऊन प्रवासाचा आनंद देते. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करतेच, पण देशाच्या संरक्षणातही साथ देते. अशी ही रेल्वे साफ, स्वच्छ आणि सुंदर आणि नेटनेटकी ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक प्रवाशाची आहे. म्हणूनच रेल्वे माझ्यासाठी आणि मी रेल्वेसाठी